नमस्कार, मी श्रद्धा पुरी. खरं तर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मुलगी जन्माला आली की नाकच मुरडली जातात. त्यातच आधीच अस्मानी व सुलतानी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या घरी मुलगी जन्माला आली की तिचे शिक्षण, तिचे लग्न या सगळ्यांच्या खर्चाची गोळाबेरीज शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उभी राहते. पण शेतकऱ्यांनो, काळजी करू नका. खास शेतकऱ्यांच्या मुलींसाठी एक योजना आली आहे. ती योजना कोणती आणि त्याचा लाभ कसा मिळेल याचीच माहिती आज तुमच्यासाठी. महाराष्ट्रामध्ये चंदन लागवड 2015 पासून शेतकरी करत आहेत. भारतामध्ये चंदनाला सोन्याएवढेच महत्त्व असताना देखील जमीन कमी असणे, भीती, गैरसमज अशा विविध अडचणींमुळे शेतकरी चंदन लागवड करत नाहीत. अशा सर्व शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाची बांधावर चंदन लागवड करण्याची चंदन कन्या योजना फायद्याची आहे. मुलीच्या शिक्षणाचा खर्च व मुलींबाबत संकुचित विचारसरणी खोडून काढण्यासाठी महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाने पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांच्या मुलींसाठी शेतकऱ्यांनी केलेली योजना म्हणजे चंदन कन्या योजना. निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेल्या शेतीमध्ये हवे तेवढे उत्पन्न होत नसल्याने हीच परिस्थिती बदलण्यासाठी व मुलींच्या उच्च शिक्षणासाठी चंदन कन्या योजना आणण्यात आली आहे. यातून मुलींना चंदन झाडाच्या उत्पन्नातून उच्च शिक्षण व लग्नासाठी आर्थिक मदत मिळणार आहे. चंदन कन्या योजना ही 2018 पासून सुरू झाली आहे. त्यांच्या मागणीमुळे महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाने ही योजना 100 झाडांची केलेली आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे 31 पर्यंत रीतसर अर्ज मागवण्यात येत आहे. सप्टेंबर पासून नाव नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना रोपाचे वाटप त्यांच्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून दिले जाईल. नेमकी चंदन कन्या योजना आहे तरी कशी? शेतकऱ्यांची 1 ते 10 वर्षाची जर मुलगी असेल तर तुम्हाला केवळ शेताच्या बांधावर फक्त 100 चंदनाची झाडे लावायची आहेत. ही झाडे 12 ते 15 वर्ष सांभाळल्यावर म्हणजे 12 ते 15 वर्षात फक्त 20 चंदनाची झाडे शिल्लक राहिली तरी मुलीचे शिक्षण तसेच लग्नासाठी झाडांची महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघामार्फत विक्री करून एक रकमी 15 ते 20 लाख रुपये या चंदन झाडाचे मिळू शकतील. म्हणजे शेतकऱ्यांना 12 ते 15 वर्ष चंदनाची झाडे सांभाळल्यावर या बदल्यात 20 चंदन झाडाचे सुद्धा 15 ते 20 लाख रुपये होतील. जेवढी झाडे जास्त तेवढी पैसे जास्त मिळतील. जर आपल्याला वाटत असेल तुम्ही 1-2 एकर किंवा त्यापेक्षा जास्त चंदन लागवड करू शकता तर तुम्हाला जास्त झाडांची लागवड पण करता येईल. चंदन कन्या योजना महाराष्ट्र चंदन उत्पादक संघ राबवत आहे. महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाची स्थापना 3 नोव्हेंबर 2016ला डॉक्टर अजय राणे कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, डॉक्टर सॅम विश्वनाथ डायरेक्टर केरळ फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, डॉक्टर के.टी. पार्थिबन फॉरेस्ट कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, तमिळनाडू कृषी विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनाखाली वन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्व तांत्रिक माहिती, झाडांची विक्री व्यवस्था होण्यासाठी महाराष्ट्रातील चंदन आणि मिलिया डुबिया उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. चंदन लागवड, खत व्यवस्थापन व विक्री व्यवस्था उभारणी यासाठी महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघ व कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार 24 फेब्रुवारी 2020 रोजी झाला आहे. महाराष्ट्रातील चंदन लागवड करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना चंदन झाडाची चांगली वाढ होण्यासाठी व त्यांच्या मालाची उच्च दराने विक्री होण्यासाठी हा करार मैलाचा दगड ठरणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतात वा बांधावर चंदनाचा सुगंध दरवळेल. आता चंदन कन्या योजनेमध्ये सहभागी व्हायचे कसे? या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी मुलीचे आई वडील, मामा मामी, काका काकू, आजी आजोबा कोणीही अर्ज भरू शकतो. या योजनेमध्ये सहभागी होण्याचा अर्ज हा महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाच्या वेबसाईट, मोबाईल ॲपवर 1500 नोंदणी शुल्क भरून भरता येईल. सहभागी होण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाचा 7038 44 33 33 हा मोबाईल नंबर सेव्ह करून यावर तुमचे नाव व जिल्ह्याचे नाव व्हॉट्सअप मेसेज करावे लागेल. आपण केलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संघाकडून योजनेची सर्व माहिती, चंदन कन्या योजनेच्या फॉर्मचा नमुना व माहितीचा व्हिडिओ पाठवण्यात येईल. चंदन कन्या योजनेच्या फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी तुमच्या मोबाईलवर चंदन कन्या वेबसाईट, ॲपची लिंक व पेमेंटची लिंक पाठवली जाईल. या लिंकचा वापर करून आपल्या 1500 रुपये शुल्क भरून मिळेल. www.chandankanya.com वेबसाईटवर जाऊन रजिस्टर या ठिकाणी क्लिक करून तुमचा जिल्हा, तालुका, गाव, संपूर्ण नाव, मोबाईल नंबर व आपला पासवर्ड टाकून नोंदणी करावी. त्यानंतर आपण आपला नंबर व पासवर्ड टाकून लॉग इन करावे.
आणि लागवड नोंदणी या पर्यायाला क्लिक करून चंदन कन्या नोंदणी या पर्यायाला क्लिक करावे। त्यानंतर आपल्याला पे ऑनलाईन या पर्यायावरती क्लिक करून नोंदणीचे 1500 रुपये विविध पर्यायाने भरता येतील। अशी संपूर्ण प्रक्रिया आपल्याला गुगल प्ले स्टोअरमधून चंदन कन्या हे ॲप डाउनलोड करून करता येईल। ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला नंबर टाकून त्यावर आलेला OTP टाकून आपले नाव, जिल्हा, तालुका, गाव टाकून आपली नोंदणी पूर्ण करावी। त्यानंतर आपण परत एकदा ॲप ओपन करून आपला नोंद केलेला नंबर व OTP टाकावा, म्हणजे आपले लॉग इन होईल। त्यानंतर आपण चंदन कन्या नोंदणी हा पर्याय क्लिक करून आपले नाव व मोबाईल नंबर टाकावे। आपल्याला शुल्क भरण्यासाठी जर काही अडचण मोबाईल ॲप किंवा वेबसाईटमध्ये आली किंवा लॉग इन करताना काही अडचण आली तर तुम्ही महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाच्या अधिकृत बँक खात्यात 1500 रुपये रक्कम डायरेक्ट भरू शकता। बँकेत भरणा करण्यासाठी आपण स्क्रीनवर दाखवलेल्या QR कोड तुमच्या गुगल पे, फोन पे ॲपमध्ये स्कॅन करून रक्कम भरणा करता येईल किंवा स्क्रीनवरील बँक खात्यात पैसे जमा करता येतील। नोंदणी शुल्क जमा केल्यास आम्हाला तसेच 70 38 45 33 33 या क्रमांकावर त्याचा स्क्रीनशॉट पाठवावा। या क्रमांकावर त्याचा स्क्रीनशॉट आपले संपूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा नमूद करून WhatsApp मेसेजद्वारे पाठवावा। त्याची नोंद घेऊन आपल्याला जमा रकमेची पावती पाठवली जाईल। चंदन कन्या योजनेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी कोणासही रोख रक्कम देऊ नये। आता चंदनाची झाडी आणायची कुठून आणि ते कधी मिळतील? चंदन कन्या योजनेमध्ये सहभागी होण्याची मुदत ही 31 ऑगस्ट पर्यंत आहे। सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना पुढील मदत अगदी सहज मिळणार आहे। नोंदणीची उरलेली 5000 रुपये रक्कम भरल्यानंतर चंदनाची 100 झाडे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जातील। जर आपल्या तालुक्यामध्ये 20 जणांची नोंदणी झाली असेल तर रोपांची उपलब्धी तुमच्या तालुक्यामध्ये पण करून दिली जाईल। झाडांची काळजी व विक्री। चंदन झाडाच्या लागवडीसाठीची संपूर्ण माहिती महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाकडून मिळेल। तसेच लागवडीनंतर 1 ते 2 वर्षाने चंदन झाडाची 7/12 वर नोंद तुमच्या गावातील तलाठ्याला अर्ज करून करता येते। चंदन झाडाची 7/12 वर नोंदणी घेण्यासाठी काही अडचण आल्यास महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाकडून मोफत मार्गदर्शन मिळेल। चंदन झाडाची वाढ झाल्यानंतर 12 ते 15 वर्षांनी त्यांची तोडणी करता येते। त्यासाठी वन विभागाकडून झाडांची तोडणी आणि वाहतूक परवाना काढण्यासाठी शेतकऱ्यांना महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघाकडून मार्गदर्शन व मदत मिळेल। इतकेच नाही तर या झाडांची विक्री महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघ करून देईल। यासाठी कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांचीही आवश्यक तांत्रिक मदत आपल्याला 24 फेब्रुवारी 2020 रोजीच्या सामंजस्य करारानुसार महाराष्ट्र चंदन उत्पादक शेतकरी संघामार्फत मिळेल। मागील काही वर्षांपासून खूप शेतकरी चंदन लागवड व्यापारी शेती म्हणून करत आहेत, पण चोरीची भीती, विक्री कोठे करायची किंवा कमी जमीन क्षेत्र असणे यामुळे खूप अल्पभूधाकर शेतकरी या लागवडीपासून दूर राहत आहेत। यामुळे चंदन झाडाची लागवड वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या मुलीचे अवकाश आणखीन विस्तारण्यासाठी महाराष्ट्र चंदन उत्पादक संघाने हे पाऊल उचलले आहे। चंदन लागवडीची भीती न बाळगता चंदनाची लागवड योग्य वेळी करून घ्या। शेतकरी आपल्या शेताच्या बांधावरती चंदन लागवड करून 15 ते 20 लाख रुपये मिळवू शकतात। त्यामुळे शेतकऱ्यांनो, मुलींच्या लग्नाची व शिक्षणाची काळजी न करता आजच चंदन कन्या योजनेमध्ये भाग घ्या व चिंतामुक्त व्हा। धन्यवाद।